आणि या घडीची एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे। सूत्रांच्या माहितीच्या आधारे ती भूमिका समोर आली आहे। राजीनामा हा उपाय नाही, सरकारी सूत्रांची माहिती आहे, त्यामुळे राजीनामा घेतला जाणार नाही याचेच संकेत मिळत आहेत। जबाबदारीतून पळ काढणं म्हणजे राजीनामा असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत भाजप ठामपणे उभा राहील असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे। एनडीए मधील त्रुटींचा शोध सुरू असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार नाही अशीच संकेत मिळत आहेत। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। अभिजित, ज्या पद्धतीने सरकारची भूमिका सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे त्यावरून असं स्पष्ट होतंय की सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ इच्छित नाहीये। खरं तर आपण बघितलं तर विद्यार्थी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। आज ज्यावेळेस सीजेपीच्या 2 नेत्यांची ज्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांशी बैठक झाली त्यामध्येही त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरं काही कमी आम्ही घेणार नाही। त्यामुळे विद्यार्थी एका बाजूने राजीनाम्यावर ठाम असताना आता सरकारच्या सूत्राद्वारे जी माहिती मिळते धर्मेंद्र प्रधान हे काही राजीनामा देणार नाहीत किंवा सरकारही त्यांचा राजीनामा घेणार नाही असं सूत्रांच्या हवाल्याने माहिती येते। कारण सरकारचं असं मत आहे की राजीनामा घेणं म्हणजे जबाबदारीतून पळ काढणं आहे। सरकार अशा पद्धतीने पळ काढणार नाही। या उलट एनटीए मध्ये काही जे त्रुटी आहेत त्या त्रुटी शोधून त्याचा काही शंकेचं निरसन करता येईल का किंवा ह्या त्रुटी दूर करता येईल का यासाठी सरकारचा प्रयत्न राहणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत भाजप हा पूर्णपणे पाठीशी राहणार असल्याचं सरकारी सूत्रांद्वारे सांगितलं जातंय। धन्यवाद अभिजित, दिलेल्या अपडेट्स बद्दल। भाजपचा पूर्ण पाठिंबा धर्मेंद्र प्रधानांना आहे। राजीनामा म्हणजे पळ काढणं आहे, त्यामुळे त्रुटी शोधल्या जातील आणि त्यावर उपाययोजना केल्या जातील, पण राजीनामा हे त्यावरचं उत्तर नसल्याची भूमिका सरकारनं घेतल्याचं समजतंय।